4 पेक्षा जास्त चित्रपट करणारा अक्षय कुमार आता मराठी निर्मिती क्षेत्रातही वेगाने काम करणार आहे असं दिसतंय। राजीव पाटील दिग्दर्शित 72 मैल हा चित्रपट अक्षय कुमारचं पहिलं मराठी प्रोडक्शन असणार आहे। त्याचं चित्रीकरण तर पूर्ण झालंय, परंतु आता अक्षय कुमारने दुसऱ्या चित्रपटाचीही सुरुवात केली आहे। चित्रपटाचं नाव आहे अधांतरी आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक बॉलिवूड तारका मराठी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करते। काजोलची धाकटी बहीण तनिषा ही या चित्रपटातून मराठीत येते। बंगाली आणि मराठी कुटुंबात मोठी झालेली तनिषा मराठी चांगलं बोलू शकते। तनिषाचा असा मराठीत प्रवेश पाहून तिची आजी आणि मराठीतली आद्य नायिका शोभना समर्थची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने तनिषा हे आवर्जून सांगते की तिचा हा मराठी चित्रपट म्हणजे तिची आई तनुजासाठी एक गिफ्ट असेल। इनफॅक्ट या चित्रपटात काम करावं हा तिच्या आईचाच सल्ला आहे असंही ती सांगते। दिग्दर्शक गौरी सरवटे या चित्रपटाचं दिग्दर्शन करेल, तर सुमित राघवन चित्रपटात तनिषाचा सहकलाकार असेल। उर्मिला मातोंडकर, ईशा कोपीकर, सागरिका घाटगे या बॉलिवूड तारकांनंतर आता तनिषा ही मराठी चित्रपटात नशीब आजमावत आहे। परंतु आपल्या डेब्यू चित्रपटासाठी तनिषाने अक्षय कुमार सारखा मोठा प्रोड्युसर मिळवलाय हे नजरअंदाज करून चालणार नाही। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।